2024 एका लहान मुलाच्या पोटात खूप दुखत होतं, म्हणून तो सरकारी दवाखान्यात आपल्या आईवडिलांबरोबर गेला. तिथल्या डॉक्टरांनी चेक केल्यावर असं कळालं की त्या मुलाला किडनीच नाही. त्या मुलाला आणि त्याच्या पालकांना ह्याची सुतरामही कल्पना नव्हती. पुढे पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये असं लक्षात आलं की त्याच एरियामध्ये एक बोगस डॉक्टर आहे जो या सगळ्या लोकांना एक छोटी सर्जरी करायला सांगतो आणि त्यांचे अवयव काढून घेतो. ऑर्गन ट्रॅफिकिंग म्हणजेच लिव्हर, कॉर्निया, पॅनक्रियाज अशा व्हायटल ऑर्गन्सची तस्करी केली जाते. श्रीमंत लोक आपल्यासाठी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी हे ऑर्गन्स विकत घेतात. यासाठी बळी ठरणारी लोक, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. प्रेमाचं आमिष दाखवून मुलींना पळवून नेणं, लहान मुलांचं किडनॅपिंग करणं, गरीब बेरोजगार लोकांना पैशांचं आमिष दाखवणं, या सगळ्यांना घेऊन जाणं आणि त्यांची छोटी सर्जरी करून हे ऑर्गन्स काढून घेणं. या सगळ्यात तस्करीचं प्रमाण जर जास्त असेल तर किडनीच आहे. त्यामुळे या ऑर्गन्सची किंमत करोडोंमध्ये मार्केटमध्ये, आणि त्यात जर लहान मुलं असतील तर अजून जास्त. कितीही असली तरी माणसांच्या जीवापेक्षा जास्त नाहीये ना. ट्रॅफिकर्स या लोकांच्या जीवाचीही किंमत लावतात. मार्केटमध्ये गरजू श्रीमंत बघतात आणि त्यांना हे ऑर्गन्स विकतात. अवयवांचं अनऑर्गनाइज्ड ब्लॅक मार्केट. येस, ॲब्सोल्युटली परफेक्ट. मी जेव्हा जेव्हा या केसेस संदर्भात हे एव्हिडन्सेस पाहिलेत ना, तेव्हा तेव्हा मला त्या अभंगाची ओळ आठवली. देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर. देवाने आपल्याला एवढा सुंदर जन्म दिलाय, एवढं छान शरीर दिलंय, पण ह्या लोकांनी त्याचा बाजार मांडलाय. आणि या माणसांना गुन्हेगार नाही, राक्षसच म्हणावा लागेल. नाही म्हणजे अवयव दान करणं हे खरं तर पुण्याचं काम आहे, पण ते ऐच्छिक असायला हवं ना. माझा मृत्यू झाल्यानंतर मी माझे अवयव दान करणं ही गोष्ट वेगळी आहे, पण एखाद्याचा जीव घेऊन त्याच्याच अवयवांची तस्करी करणं हे वेगळं आहे. करेक्ट. हे एक खूप मोठं रॅकेट आहे. आता फक्त हा एक बोगस डॉक्टर आणि त्याचे काही साथीदार हाती लागलेत, पण हे रॅकेट पूर्ण देशात काम करतंय आणि त्याचा मास्टरमाइंड इथे मुंबईत बसून काम करतोय हे आता इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळालं. अजून काही इन्फॉर्मेशन? अनफॉर्च्युनेटली काहीच नाही. या सगळ्या लोकांना आपण कस्टडीत घेतल्यानंतर अगदी काही दिवसातच त्यांना मारून टाकण्यात आलं. हां, पण हा जो कोणी माणूस आहे ना, त्याची पोच खूप वरपर्यंत आहे, कारण या मोठ्या हस्तीशिवाय हे होणं शक्य नाही. पण ऑर्गन ट्रान्सप्लांट ही कायदेशीर सुविधा असताना लोक असं का करतात? मान्य आहे ना, पण त्या प्रोसेसला खूप वेळ लागतो. तिथे नंबर लावावा लागतो. मग या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांचा नातेवाईक सर्वाईव्ह होतोय का नाही याची हमी त्यांना नसते, आणि मग नातेवाईक भावनेमध्ये वाहत जातात आणि हा मार्ग निवडतात. बॉस, मी तर असं ऐकलंय की हॉस्पिटलमध्ये माणूस मेल्यानंतर सुद्धा त्याचे ऑर्गन चोरीला जातात. खूप मोठं रॅकेट आहे. आपल्याला या सगळ्याच्या तळागाळाशी पोचायलाच हवं. फातिमा, या केसेस तू डेटनुसार लावशील आणि त्यातनं काही लिंक लागते का ते बघशील. हां देवा, गुड ब्रीथिंग, गुड जॉब. थँक्यू बॉस. कत्री, तुझ्याकडे जे नेटवर्क आहे ते एकदा चेक कर की आपल्याकडे जे आरोपींची लिस्ट आहे त्यातनं काही मॅच होतंय का, त्यातनं काही मिळतंय का. ठीक आहे, जा. टेक्नो, आपण जरा तुझ्या डेटाबेसमध्ये चेक करूया की आपल्याला त्यातनं काही लिंक्स लागतात का. रेवा, गुड जॉब. एवढ्या वर्षात खूप काही अचीव केलंयस. अभी बहुत कुछ करना है केडी. तुझं राहण्याचं सॉर्ट झालं? नो लव डूड. खूप वर्षांनी मुंबईत परत येते यार. पता नहीं यार, बहुत अजीब लग रहा है. असं ना अनोळखी वाटतंय शहर मला, माहिती नाही का. आपली माणसं जर आजूबाजूला असतील ना, शहर सुद्धा आपलंसं वाटायला लागतं. हाय हाय, मर जावा. पर घर तो नहीं है ना. तुझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे माझ्याकडे. घर मिल गया. बॉस, चल ना तिकडे. येस. ते हॉटेलमधून बॅग्स. हो हो, प्लीज प्लीज तुझा. खरंच मी 5 मिनिटात बॅग पॅक करू शकते. 5 मिनिटात होईल आवरून. अरे बॉस, चीते की चाल, बाज की नजर और रेवा की रफ्तार पे संदेह मत करना. बाय द वे, थँक्यू 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 सो मच. सॉरी, थँक्स अगेन. ये. अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत भारताचा छान गरम गरम आल्याचा चहा केलाय, फक्कड केलाय, तुम्हाला आवडेल असा. या. अगं बाई, सूर्य कुठं उगवला म्हणायचा? आज अगदी न सांगता हातात चहा आणून दिलाय. अहो काय सासूबाई, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी घराचा विचारच करत नाही.
आता आपण एवढं सगळं कशासाठी करतो? आपल्या घरासाठी ना. काय काम आहे? काहीच नाही. काही नाही. आओ बसा बसा. त्या भाडेकरूचा फोन आला होता. तो काय म्हणाला, म्हणजे केदार आपल्याला 10,000 भाडं द्यायचं, बरोबर ना? मी त्याला म्हटलं 15,000 भाडं द्यायचं. तयार आहे का? तो म्हणाला मी 2 महिन्याचं भाडं डिपॉझिट देतो. झाला की नाही 5,000चा फायदा माझ्यामुळे. आता तुम्ही नाही म्हणू नका म्हणजे झालं. तारिणी इथं होती ना तेव्हा साखर न घालता सुद्धा चहा अगदी गोड लागायचा. आज साखर घालून पचपचित का लागतोय? तरीच वाटलं मला, म्हणजे आम्ही काहीतरी चांगलं करतोय तर पाय कसे खेचले नाहीत तुम्ही? नाही नाही, मला तुझे पाय नाही खेचायचे, आपले सगळ्यांचे पाय खेचण्यापासून वाचवते तुला. म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? तो भाडेकरू त्रास देणार आहे आपल्याला? हा, आज चहा बरोबर समोसे तुमच्यासाठी नाहीये. वेडसरे दीदी आओ भैया. प्रणाम. आओ आओ. आवत है प्रणाम प्रणाम माता जी प्रणाम. आओ बैठो. हाँ हाँ हाँ. यहाँ पे बैठो. अरे वाह, समोसे चाय बढ़िया है. झाला त्रास सुरू. माफ कीजिए वेडसरे दीदी, गलती हुई गवा. ते आधी पान थुंकून ये रे. जा जाओ जाओ अब चूळ भर के आओ. जाओ जाओ. काय करू ह्याचं? अगं ह्याला आपलं नाव सुद्धा घेता येत नाही ग. अहो तो शिकेल असं म्हणलाय ना. हाँ हाँ जरूर सीख ले माता जी, उसमें क्या है, बस तो के घर में रहने मिल जाए. सुमी, आजी ये ना. शुभ कार्यात खोडा घालायला आली. खोडा काय खोडा, लेक आणि जावयाबरोबर पाहुणे दिसत नाहीये का? लेक आणि जावई म्हणजे तू आणि केडी. केदार. केदार हा. केदार आणि तू. ओय, होय, सुप्री उंडे सुप्री उंडे. मल्याळी? हो, तुम्हाला पण येते? नाही नाही, मला येत नाही, पण मला त्यांचे पिक्चर खूप आवडतात. हो. नमस्कार ताई. अगं बाई, असू दे असू दे. बघ रेखा, याला संस्कार म्हणतात. तारिणीची मैत्रीण शोभतेस हा. ही रेवा आमच्या अनाथाश्रमात आजच जॉईन झालीये. अगं मग आश्रमातून डायरेक्ट खांडेकरांच्या घरी येऊन जायचं ना राहायला. बॅगांसकट इथे का आणलंयस? नाही, ती मुंबईत नवीन आहे ना, तिचे कोणी नातेवाईकही राहत नाही तिथे. मग आम्हाला असं वाटलं की केदारच्या रूम मध्ये तसंही कोणी राहत नाहीये तर ती राहील तिथे. केदारची खोली नाहीये, बेलसरेंची खोली आहे. आणि ती पण भाड्याने दिली आता. हे बघ भाडेकरू बसलेत. प्रणाम. काकू, मी पण देणारच आहे भाडं. दीदी, आपके घर में एक रूम बना. पुरा खोली बा. वो कहाँ है? हम पूरा सामान लेकर आए हैं. चिंता नका करू, वो टोकन दो ना. हाँ हाँ, दे थई. हाँ जल्दी जल्दी. सुमी, अगं फोन बंद कर ग. चांगल्या गोष्टीमध्ये खोडा घालू नकोस.